अकोली पुलाजवळ भीषण अपघात, 4 तरुणांचा मृत्यू। गंगाखेडहून उज्जैनकडे निघालेल्या एर्टिका कारने पुलाच्या कठड्याला दिली धडक। जिंतूर पोलीस ठाणे हद्दीतील अकोली शिवारात अकोली नदीजवळील पुलाजवळ मध्यरात्री भीषण अपघात घडला। जिंतूर जालना महामार्गावर दिनांक 12 फेब्रुवारी रोजी पहाटे 12:30 वाजण्याच्या सुमारास एर्टिका कारने पुलाच्या कठड्याला जोरदार धडक दिल्याने 4 तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक MS14 KF 2790 एर्टिका ही गंगाखेड येथून उज्जैनकडे प्रवास करत होती। वाहन चालक अभिजित शिंगाडे वय 27 राहणार गंगाखेड याने ताब्यातील वाहनावरील नियंत्रण गमावल्याने गाडी अकोली नदीवरील पुलाच्या कठड्याला धडकली। धडक इतकी भीषण होती की वाहनाचा पुढील भाग पूर्णपणे चुराडा झाला। या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे। यामध्ये रोहन संजय राठोड वय 28, बालाजी आश्रोबा ओटी वय 26, अभिजित शिंगाडे वय 27, बालाजी घोरपडे वय 28 तसेच गणेश गोपाळ रोकडे वय 25 राहणार गंगाखेड जिल्हा परभणी यांच्यासह आणखीन 1 जण जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच जिंतूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। अपघातग्रस्तांना तात्काळ बाहेर काढून रुग्णालयात हलवण्यात आलं। या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 82/2026 नुसार कलम 106(1), 281, 125(a), 125(b) भारतीय न्याय संहिता BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास जिंतूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव करीत आहेत। दरम्यान घटनास्थळी पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनीवाल यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली व अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या। अचानक घडलेल्या या भीषण अपघातामुळे गंगाखेड व परिसरात शोककळा पसरली असून 4 तरुणांच्या अकाली निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे।